बारामती लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत आता इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत आता ही बैठक होईल आणि यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांसोबत 2 वेळा खरतर बैठका घेतलेल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस लवकरच आता इंदापुरात महायुतीचा मेळावा सुद्धा घेणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय। बारामती लोकसभा मतदारसंघातील जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आता बैठक घेणार अशी माहिती मिळते। या बैठकीत नेमकं काय घडेल, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचं रणशिंग फुंकल्यानंतर बारामती लोकसभेमध्ये अनेक बंड होताना एकंदरीत पाहायला मिळाले। त्यातच पहिलं बंड म्हणजे शिवतरेंचं आणि दुसरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं महायुतीतील हे बंड एकंदरीत पाहायला मिळालं। त्यातच काल मुख्यमंत्री असतील दोनही उपमुख्यमंत्र्यांनी शिवतरेंची समजूत काढण्याचं समजतंय आणि आता शिवतरे काही वेळामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री असतील दोनही उपमुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटलांसोबत ही बैठक लावल्याचं समजतंय। त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्या मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरून बारामती लोकसभेमध्ये कोणतेही नाराजी नाट्य राहू नये यासाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात। विशेष करून देवेंद्र फडणवीस यासाठी पुढाकार घेताना पाहायला मिळतात। बारामती लोकसभा महायुतीने कसल्याही परिस्थितीत जिंकायचं असा चंग खरं तर महायुतीतील नेत्यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच आता हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी हे संपूर्ण प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतात। उद्या ही बैठक मुंबईमध्ये होतीये, त्यामुळे या बैठकीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। नक्कीच तुषार, या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।